झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिर्डीत घडले दुहेरी हत्याकांड। साई संस्थांच्या दोघांचा जागीच मृत्यू, तिसरा गंभीर। पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह। साई संस्थान असलेल्या शिर्डीमध्ये पहाटेच्या सुमारास दुहेरी हत्याकांड घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे। साईबाबा संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हत्या केली, तर एक ग्रामस्थ गंभीर जखमी असून त्याच्यावर प्रवरानगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पहाटे 4 ते 5:30 वाजेच्या दरम्यान विमानतळ रोड परिसरात 3 ठिकाणी हल्ले करण्यात आले। साई संस्थानचे कर्मचारी सुभाष घोडे हे साई मंदिरात ड्युटीवर येत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, तर नितीन शेजूळ हे सुरक्षा कर्मचारी ड्युटी संपवून घरी जात असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। कृष्णा देहुरकर हे मुलाला सोडून घरी परतत असताना त्यांच्यावरही चाकूने वार करण्यात आला। या हल्ल्यात साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णा देहुरकर गंभीर जखमी झालेत। मोटारसायकलवर आलेल्या 2 हल्लेखोरांनी लूट करण्याच्या उद्देशाने या तिघांवर हल्ला केला, मात्र त्यांनी केवळ चोरी करून न थांबता विकृत मानसिकतेतून चाकूने अनेक वार करून या तिघांना गंभीर जखमी केले। या भीषण हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पोलिसांच्या तपासात या दुहेरी हत्याकांडातील आरोपींची नावे समोर आली आहेत। पोलिसांनी किरण सदाफुले या आरोपीला ताब्यात घेतले असून राजू माळी हा दुसरा आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून राजू माळीचा शोध सुरू केलाय। मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली। पहाटे 5:30 वाजता पोलिसांना माहिती देण्यात आली, मात्र त्यांनी मृतदेह रुग्णालयात नेऊन अपघाताची नोंद केली। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी भूमिका सुभाष घोडे यांच्या कुटुंबियांनी घेतली आहे। घटनास्थळी दाखल झालेल्या माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पोलिसांवर जोरदार टीका केली आहे। त्यांनी पोलिसांच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त करत अपघात आणि खून यातील फरक कळत नसेल तर अशा पोलिसांना इथे राहण्याचा अधिकार नाही, असे तीव्र शब्दात सांगितले। संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून पोलीस निरीक्षकांवरही कारवाईचा इशारा देण्यात आलाय। शिर्डीतील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले। शिर्डीतील पोलीस व्हीआयपी दर्शन प्रोटोकॉल मध्येच व्यस्त असतात, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रोटोकॉल साठी स्वतंत्र पोलीस दल देण्याची मागणी केली जाईल, असे सुजय विखे पाटील यांनी सांगितले। साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साईबाबा रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली। त्यांच्यासोबत शिर्डीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला। या दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीत तणावपूर्ण शांतता निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून शिर्डीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।